सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलोय हॉटेल शौर्यवाडा, ते पण आपल्या नाशिकमध्ये चालू आहे। त्र्यंबक रोड पपया नर्सरी इंडियन पेट्रोल पंपच्या बाजूला शौर्यवाडा, आणि शौर्यवाड्याच्या 7 शाखा आहे आणि 8वी शाखा आपल्या नाशिकमध्ये चालू झाले। आणि चला दादा आपल्यासाठी कोणकोणते वेगळे मेनू घेऊन आले। मी तर असं ऐकले की अख्खा बकरा रान, चिकन रान ही स्पेशल शौर्यवाड्याची, आणि तसेच वेगवेगळ्या व्हेजच्या डिशेस आहे। दादांशी बातचीत करून जाणून घेऊया। आपलं मनपूर्वक स्वागत। एक काळ होता जेव्हा मी राजकारणात अतिशय सक्रिय होतो, समाजासाठी काहीतरी करण्याची ध्येयधारणा मनात होती। त्यातूनच मी उपसरपंच झालो, पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच वाटायचं असं काहीतरी करावं जे आपल्या मातीशी जोडलेलं असेल, आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा असेल। हॉटेल व्यवसाय तर आमचा घराण्यातला वडिलांचा वारसा आहे, लहानपणापासून ते बघत आलो, शिकत आलो। म्हणूनच माझ्या कर्मभूमीत पुण्यात मी हॉटेल शौर्यवाडा सुरू केलं। नावातच शौर्य आणि वाडा म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख। हे हॉटेल म्हणजे माझं स्वप्न। या प्रवासात पुढे चित्रपट निर्मितीत पावले पुढे ठेवत ठेवत 3 मराठी चित्रपटांची निर्मिती केली। आज अभिमान वाटतो तुमच्यासारख्या माणसाच्या साथीने हे स्वप्न फक्त उभं राहिलं तर बहरलं। केवळ पुण्यातच नाही तर आज महाराष्ट्रभर आमच्या 7 शाखा आहे, आणि 8वी शाखा आम्ही आता नाशिकमध्ये घेऊन आलो आहे। त्र्यंबक रोड पपया नर्सरीच्या बाजूला, इंडियन पेट्रोल पंपच्या बाजूला नाशिकमध्ये। तुम्ही आमच्याकडे जेवायला आलात, आणि पण आमच्या तुम्ही फक्त ग्राहक नाही तर शौर्यवाड्याच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाला आहात। प्रत्येक डिशमध्ये आम्ही तुमच्यासाठी दर्जेदार क्वालिटी, आपुलकी आणि अस्सल मराठमोळ्या रांगडेपणाचा स्पर्श देण्याचा प्रयत्न आहे। आणि ही पारंपरिक खाद्य संस्कृतीसोबत मल्टीक्युजन उत्कृष्ट पर्याय तुमच्या प्रतीक्षेत आहे, ते आवर्जून अनुभवा। मटण थाळी, मटण गावाकडची थाळी फक्त 549, मटण स्पेशल थाळी 449, मटण थाळी 330, आणि चिकन थाळी पण आहे। चिकन गावाकडची थाळी 449, चिकन स्पेशल थाळी 349, स्पेशली चिकन थाळी 290, आणि अंडा थाळी पण चॉईस आहे। तुम्हाला व्हेज बिर्याणी मिळणार, पनीर बिर्याणी आहे, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, चॉईस ऑफ चायनीज पण आहे, चॉईस ऑफ राईस। आणि हॉटेल शौर्यवाडा हे केवळ हॉटेल नाही तर आपुलकीचा अनुभव आहे। घरच्याप्रमाणे पाहुणचार करताना अस्सल मराठमोळ्या चवीने ओळख निर्माण करायची आहे। परंपरा जपताना नाविन्याचीही गोडी देणं हे आमचं ध्येय आहे। प्रत्येक शाखेमार्फत आपली संस्कृती व मातीतली चव लोकांपर्यंत पोचवायची, खवय्यांना स्वतः सेवेत संवेदनामध्ये वाढायचं प्रेम जाणवायची, ही आमची खरी कमाई आहे। कसली वाट बघताय? या नाशिकला त्र्यंबक रोडला पपया नर्सरीच्या बाजूला इंडियन पेट्रोल पंपच्या शेजारी हॉटेल शौर्यवाडा नक्की ट्राय करा। कसे वाटते तुम्हाला? आम्ही तर ॲक्च्युली रीलमध्येच बघून आलो, पण आज जे चिकन रान घेतलं त्याची टेस्ट खूप सुंदर, आणि काळं मटन रस्सा तर एक नंबर आहे, बेस्ट क्वालिटी। तुम्ही काय सांगणार, कसे वाटतंय? छान आहे, टेस्ट पण आहे। आमच्या शौर्याला पण विचारा। शौर्य नावातच शौर्यवाडा, आणि शौर्यात जेवण करायला आले, कसं वाटतंय तुला? तुम्ही काय सांगणार, कसे वाटते? कसे वाटते तुम्हाला? एकदम छान, चिकन एकदम फर्स्ट क्लास, एकदम काळा चिकन मसाला, चिकन थाळी बेस्ट, अंडा थाळी इज ऑल्सो बेस्ट। आणि तुम्हाला कसे वाटलं? घरच्यासारखं वाटलं, एकदम सुंदर आहे, उत्कृष्ट, वारंवार येण्याची हे इच्छा होती। वाटलं तुला आज? एकदम भारी होतं, मला पण खूप आवडलं, खूप टेस्टी। मला शौर्यवाडा खूप आवडलं। इथली फोटोग्राफीसाठी खूप भारी जागा आहे, आणि इथली डेकोरेशन पण खूप भारी। तू काय सांगणार, कसे वाटते? इकडचे जे पदार्थ आहेत त्यांना खूप स्वादिष्ट आहे, आणि त्यांच्यामध्ये खूप चांगले स्पायसेस टाकून केलेले आहेत। इकडचं जेवण खूप ऑसम। तू काय सांगणार दादा? या जेवणामध्ये क्वालिटी खूप चांगली वापरली गेलेली आहे, आणि मेन म्हणजे शौर्यवाड्यामध्ये क्लिनिंग खूप चांगली आहे। शौर्यवाडा येथील व्हेज कसे वाटते तुम्हाला? एकदम मस्त वाटलं, आणि लँग्वेज पण खूप छान होतं, आणि सर्व्हिस पण खूप मस्त होती। आणि व्हेज बद्दल आता श्रावण पण चालू आहे, तर पनीर अंगारा मसाला आणि पनीर टिक्का मसाला खूप उत्तम वाटला। एकदा नाशिकमध्ये शौर्यवाड्यामध्ये नक्की व्हिजिट करा। नाशिककरांचे तर व्हेज नॉनव्हेज बद्दलचे मत जाणून घेतले, आणि खास फॅमिली घेऊन येतात तर AC फॅमिली सेक्शनमध्ये जाऊन जेवणाचा स्वाद घेऊया। मित्रांनो, आज आपण आलो शौर्यवाड्याला, त्र्यंबक रोडला पपया नर्सरीच्या बाजूला इंडियन पेट्रोल पंपच्या इथे। शौर्यवाड्यामध्ये मित्रांनो मी तर नॉनव्हेज पण ट्राय केले, आणि आज स्पेशली आलोय व्हेज ट्राय करण्यासाठी। व्हेजमध्ये तुम्ही इकडे बघू शकता, स्पेशली त्यांनी पातोळ्याची सब्जी दिसते, म्हणजे हे बघा मस्त इकडे बेसनापासून बनवलेली वडी, आणि त्याच्यात मस्त सार दिले, त्याच्यासोबत आपण स्वाद घेऊया। मस्त दिलेले पापड, बाजरीची भाकरी, त्याच्यानंतर मस्त राईस, कांदा, लिंबू, वरण, आणि इकडे गुलाबजामुन,
चला पहिले लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळून घेतलं तरच मस्त मजा येते. आणि इकडे कांदा पण आहे बाई, जसं पाहिजे तसं कांदा. नाही इकडे बाजरीची भाकर. बाजरीची भाकर म्हटली की खूपच मजा वाटते. आणि बाजरीची भाकर म्हटली की बाई खाऊन पण का जशी पाहिजे तशी का. घरच्या सारखी चव लागली मित्रांनो. ही भाजी खाऊन तर मला असं वाटतंय माझ्या आजीनीच बनवली काय एवढी छान आहे. शौर्यवाडा आणि त्याच्या सोबत दिलाय मस्त गुलाबजामुन तिखट लागलं तर. हे बघा मस्त रसरशीत असं गुलाबजाम. प्रतिम. आणि मी तर खास दूध शेवभाजी खायला आलेलो आहे. हे बघा मस्त लच्छा पराठा, त्याच्यासोबत दूध शेवभाजी स्वाद घेऊ. आणि दूध शेवभाजीचं असं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये दूध मस्त मिक्स केलेले शेव पण आहे. या आणि टेस्ट करा. आणि इकडे दिलेलं आहे मस्त पनीर कुलचा. तुम्हाला जे पाहिजे ते पनीरमध्ये प्रकार भेटणार. चला ट्राय करूया. हे बघा मस्त पनीरचे मोठमोठे तुकडे. जसं ऐकलं होतं ना तशी मस्त. भाई एकदम मला रसरशीत ताजं पनीर आहे. आणि इकडे आहे त्यांची स्पेशली शौर्यवाडाची लस्सी. ती पण ट्राय करूया. मला तर शौर्यवाडा येथील जेवण खूपच मस्त वाटले. तुम्ही कसली वाट बघता या आणि नॉनव्हेज आणि व्हेजचा शौर्यवाडा येथील स्वाद घ्या. त्र्यंबक रोड पपाया नर्सरीच्या बाजूला. तसेच अशोक बस्ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वाटते अप्रतिम विश्वसनीय ऑल गुड. झणझणीत जेवण वाटलं. ती भाकर पण आहे एकदम. भाकर गावात त्यांची एकसारखी भाकर वाटली. आणि जेवण पण रस्सा एकदम चमचमीत एकदम झणझणीत वाटलं. येथील पनीर कसे वाटले तुम्हाला? खूप छान होतं. म्हणजे खूप चांगली क्वालिटी आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही खाल्ल्यानंतर इथं खूप छान चव वाटली. आणि सर्वांनी इथं यावं. पनीर त्याचबरोबर आम्ही सूप पण घेतलं होतं, व्हेज मंचुरियन सूप. ते तर खूपच छान होतं. तर सगळ्यांनी एकदा येऊन खरं इकडे ट्राय. खूप छान. तुम्हाला कसे वाटले जेवण? तुम्ही काय सांगणार दादा, कसे वाटते जेवण? कसे वाटते तुम्हाला? आणि आजी सोबत भाकरीचा म्हणजे आनंद घेताय तापायचा. आणि जेवण कसे वाटले इथले? एक नंबर. ह्या आजीला बघून आम्हाला आमच्या आजीची आठवण झाली. आणि नाशिककरांना काय सांगणार? शौर्यवाडामध्ये नॉनव्हेज एक नंबर. आणि नॉनव्हेज आणि व्हेज कसं वाटते? दोन्ही पण पदार्थ. दोन्ही पण छान. शौर्यवाडाला जेवण करण्यासाठी कुठून आलात? आम्ही मुंबईवरून आलो आता. मुंबईवरून आलात नाशिकमध्ये खास? मुंबईवरून शौर्यवाडा बघण्यासाठी आम्ही खास करून आलो. आणि इथलं व्हेज नॉनव्हेज कसे वाटते? दोन्ही खास जेवण खास आहे. आणि सर तुम्ही कुठले, इथलेच आहे का बाहेरचे? असताना काय झालं, इतकं सुंदर माझ्या याच्यामध्ये नाशिकमध्ये तर माझा मेवणा वगैरे येते मुंबईवरनं, तर माझी एकदम मला आनंद वाटतो या गोष्टीचा. एकदम छान, एकदम वरचं माझ्या मेवण्याने विचारा. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, खूप छान. मी मूळचा नाशिकचा आहे. माझं गाव नाशिक आहे. आणि मी मुंबईवरून आलो खास म्हणजे शौर्यवाड्याचे व्हिडिओ बघून. मी पुण्यामध्ये नाही जाऊ शकलो, पण आज मी नाशिकला आलो कारण माझ्या नाशिकमध्ये खुललं आहे. तर मला एकदम आनंदाची गोष्ट झाली की माझ्या नाशिकमध्ये शौर्यवाडा करून खुलला. आणि एकदम जेवण वगैरे अप्रतिम आहे यांचं. एकदम मस्त जेवण. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एका कामात दोन कामं होत आहे. झाले. मी पुण्याला न जाता इथं आलो नाशिकमध्ये. बरं झालं नाशिकमध्ये यांनी खोललं शौर्यवाडा. म्हणजे असं झालंय की आपल्या नातेवाईकांना भेटायचं आणि शौर्यवाड्याचं पण जेवायला घेऊन यायचं सगळं. जेवण कसे वाटते? खूप छान, अतिउत्तम. कसं वाटले तुला? खूप छान. काय ट्राय केलं आज? व्हेज मंचुरियन खूप छान आहे, मस्त आहे, चांगली टेस्ट आहे. तुम्हाला कशी वाटली दादा? खूप छान आहे. मी स्पेशली व्हेज खायला आलो होतो. शौर्यवाड्याचं भरपूर नाव ऐकलं होतं. तर पनीर खूप छान मी खाल्लं. तर अतिशय सुंदर भाजी होती. आणि जसं शौर्यवाड्याची टेस्ट आम्ही ऐकलं होतं तशी सेम टेस्ट होती. अतिशय छान जेवण होतं. छान मजा आली जेवण. छान वाटलं जेवण. तसंच आम्ही नाव बी ऐकलं आहे. आता ओपनिंग झालं वाटतं मी. त्याची क्वालिटी वगैरे चव वगैरे आम्हाला चांगली वाटली. एकदम घरच्यासारखं वाटलं.